मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। विशेषतः भंडारा आणि साकोली या दोन विधानसभेमधली बंडखोरी जी आहे ती या विधानसभेच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते। गोंदिया जिल्ह्यात महायुतीच वरचढ राहील आणि 4-0 किंवा 3-1 अशी तिथं लढत आणि असा निकाल येऊ शकतो। भंडारा जिल्ह्यामध्ये कोणतं फॅक्टर चाललं, काय झालं, काल मतदानाचा टप्पा गाठला आहे, आता निकाल समोर आहे 23ला, काय चित्र आहेत भंडारा जिल्ह्याचं? भंडारा जिल्ह्यातल्या ज्या तिन्ही विधानसभा आहेत तर याच्यामध्ये जी भंडारा विधानसभा आणि तुमसर साकोली विधानसभा या दोन विधानसभांमध्ये तिहेरी लढत झाली आणि तुमसर विधानसभेमध्ये दुहेरी लढत झालेली आहे। याच्यामध्ये कसं आहे, एक तर जातीचा जो फॅक्टर असतो तो नेहमीच चालतो, पण यावेळेस तुमसर विधानसभेमध्ये जातीचा फॅक्टर चाललेला नाही आहे, म्हणजे जात चिन्ह किंवा पक्ष असं काही चाललेलं नाही आहे। तर यावेळेस उमेदवार केंद्रित अशी ही निवडणूक होती तुमसर विधानसभेची आणि भंडारा विधानसभेमध्ये पक्ष आणि उमेदवार याच्यासोबत जातीचं फॅक्टर खूप जास्त चाललं, म्हणजे दलित मुस्लिम ही मतं जी आहे ती निर्णायक ठरणार आहे उमेदवारांचं, म्हणजे निकालानंतर ते लक्षात येईल। आणि साकोलीला सुद्धा सेम तेच आहे की ते कुणबी तेली दलित ह्या मतांचं जे काही विभाजन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही विधानसभांमध्ये जी बंडखोरी आहे, विशेषतः भंडारा आणि साकोली या दोन विधानसभेमधली बंडखोरी जी आहे ती या विधानसभेच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते। या निवडणुकीत म्हणजे लाडकी बहिणीचा काय प्रभाव दिसला का, काय सांगा? लाडकी बहिणीचा म्हणजे आता जसं 2019चा जर आपण महिला मतदारांचा जर आकडा पाहिला तर त्या 66% एवढी महिला मतदारांची टक्केवारी आहे आणि आत्ता 2024मध्ये पण 66% एवढीच आहे। तर त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकणार नाही की हा मतदानाचा म्हणजे लाडकी बहिणीचा प्रभाव पडला आहे की नाही पडला आहे, हे निकालानंतर कळेल। कारण हा जो 66% आहे हा जर महायुतीकडे जर निकाल लागला, महायुतीच्या बाजूने लागला, तर आपण म्हणू शकतो की हा महिला मतदारांचा जो म्हणजे लाडकी बहिणीचा प्रभाव आहे तो पडलेला आहे। पण जर आघाडीचे उमेदवार जर निवडून आले तर आपण असं म्हणू की हा म्हणजे याचा प्रभाव पडलेला नाही आहे विशेष। काय वाटतं, कोण जिंकणार कोण हारणार असं एक अंदाजित काय तुम्हाला वाटतं? साकोली विधानसभेत तर मला असं वाटतं की नाना पटोलेंचंच तेच पुढे जातील। तुमसर विधानसभेत अतिशय अटीतटीची लढत आहे, पण तरी मला असं वाटतं की चरण वाघमारे बहुतेक पुढे जाऊ शकतात। आणि भंडारा विधानसभेत सुद्धा खूपच चुरशीची लढत होती, पण यात एक पहाडे किंवा ठवकर यांचे चान्सेस मला जास्त वाटत आहे। नदीम सर, मला सांगा भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यात हे दोन्ही जिल्ह्यामध्ये काय चित्र असणार आहे, काय सांगा? भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांचा थोडाफार प्रभाव आहे, पण गोंदिया जिल्ह्यात जर आपण बघितलं तर त्यांचा इतका जास्त प्रभाव दिसून येणार नाही असं वाटतं आहे। आणि गोंदिया जिल्ह्यात एकूण ज्या 4 सीट आहेत, आता जी मतदानाची टक्केवारी आली आहे आज ती 69% अशी आली आहे। तिरोडा सोडून बाकीचे तिन्ही विधानसभा याच्यात 70%च्या वर मतदान चांगलं झालेलं आहे। आणि त्याच्यात ते जे तिथले जे सिटिंग MLAs आहेत त्यांचं एकंदरीत काम चांगलं असल्यामुळे महायुती तिथं वरचढ ठरण्याची शक्यता आहे। म्हणजे एकूण 3 ठिकाणी भाजपाने तिथं आपले आमदारकीचे उमेदवार दिले होते आणि एका ठिकाणी अजित पवार गटांचा उमेदवार उभा होता। एकंदरीत तिथं महायुतीचा जो परफॉर्मन्स आहे तो महाविकास आघाडीपेक्षा वरचढ राहील असं मला वाटतं। कोणतं फॅक्टर चाललं आहे आणि कोणते मुद्दे चालले या निवडणुकीत? भंडारा आणि गोंदियामध्ये जे स्थानिक मुद्दे असतात यांना नेहमीच जनता जोर देत आलेली आहे। गोंदियामध्ये कसं आहे की महाविकास आघाडीचे जे आमदारकीचे उमेदवार होते ते आधी काँग्रेसला होते, नंतर BJPला गेले, परत ते आता काँग्रेसच्या तिकीटवर उभे आहेत। तर त्यामुळे जनतेमध्ये आणि विद्यमान आमदार महायुतीचे असल्यामुळे लोकांचा कल महायुतीकडे जास्त होता। त्यानंतर आमगावमध्ये जे उमेदवारी देण्यात आली किंवा अर्जुनी मोरगाव क्षेत्रात जी उमेदवारी देण्यात आली त्याच्यात राष्ट्रवादी भाजपाचा उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटवर अर्जुनी मोरगावला देण्यात आला। तर दोन्ही पक्षांनी मिळून त्याच्यात कार्य केले आहे, म्हणून तिथं महायुती ही जास्त ताकदवर पार्टी बनून येत आहे।
दोन्ही जिल्ह्यात कुठे कुठे बंड बघायला मिळाला निवडणुकीत. हा ज्यांनी बंड केलं त्याचा प्रभाव कोणावर होऊ शकतो? बंड फक्त आपण जर विचार केला तर मोरगाव अर्जुनीमध्ये बंड झालेला आहे. कारण तिथले जे विद्यमान आमदार होते त्यांचं तिकीट कापल्यामुळे आणि त्यांच्या ठिकाणी घटक पक्षाला आपल्या चिन्हावर उभं केल्यामुळे तिथले जे विद्यमान आमदारांचे जे सुपुत्र आहेत त्यांनी बंडखोरी केली आहे. पण ती बंडखोरी आता कितपत यशस्वी ठरते आता वेळ सांगेल. तरी फक्त एका ठिकाणी बंडखोरीचा प्रभाव दिसून येईल, ती म्हणजे मोरगाव अर्जुनीची सीट आहे. काय तुम्हाला अंतिम वाटेल की कोण जिंकून येणार, कोण हारणार? जसं मी आधीच सांगितलं की गोंदिया जिल्ह्यात चित्र वेगळं राहील आणि भंडारा जिल्ह्यातलं चित्र थोडं वेगळं राहील. गोंदिया जिल्ह्यात महायुतीच वरचढ राहील आणि 4-0 किंवा 3-1 अशी तिथं लढत आणि असा निकाल येऊ शकतो. सागर सर, मला सांग, काय दोन्ही जिल्ह्यामध्ये निवडणूक पार पडली, काल मतदान झालं, काय चित्र आहे, काय विश्लेषण करू शकतात, कोण जिंकणार, काय सांगा? सगळ्यात आधी आपण भंडारा जिल्ह्याचं बोलू. भंडाऱ्याच्या 3 सीटांमध्ये आपण पाहिलं तर भंडाऱ्याच्या 3पैकी 2 सीटामध्ये बंडखोर जो हा फॅक्टर आहे तो थोडा खूप जास्त महत्त्वाचा आहे. जसं साकोलीत आपण पाहिलं, साकोलीत तिथे सोमदत्त करंजेकर जे होते ते भाजपच्या तिकिटीसाठी प्रयत्न करत होते. त्यांनी मग निर्दलीय अपक्ष फॉर्म भरला. ते त्यांनी तेवढ्याच ताकदीनं हे आपला निवडणूक लढले. त्यात त्यांना भाजपाचा अंदरुनी एक सपोर्ट भेटला. भाजपाचा एक गट असा होता की त्यांनी शेवटपर्यंत त्यांना सपोर्ट केला. त्यामुळे तिथे महायुतीचा जो मुख्य उमेदवार आहे त्याला कुठेतरी माझ्या तरी याच्यात असं दिसतंय की महायुतीचा उमेदवार कमकुवत पडला नाना पटोले यांच्यासमोर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यासमोर. त्याच्यानंतर आता भंडारा सीटचं जर बोलायचं झालं तर भंडारा सीटवर असं झालं की भंडारामध्ये काँग्रेस आणि उभाटा हे दोघे पण तिकीटसाठी दावेदार होते. उभाटाचे जे नरेंद्र पहाडे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी निर्दलीय अपक्ष फॉर्म भरला. त्याच्यात त्यांनी पण त्याच जोमाने निवडणूक लढली. आणि आता याच्यात असं होत आहे की बोंडेकर आणि पहाड यांच्यामध्ये जे होते वोट डिवायडेशन व्हायची एक चान्सेस जास्त आहे. आणि त्याच्यामुळे याचा बेनिफिट कुठं नाही कुठं काही प्रमाणात का होईना काँग्रेसच्या उमेदवाराला भेटायची शक्यता आहे. आणि जर समजा निर्दलीय उमेदवाराचं जर नाव चाललं, अपक्ष उमेदवाराचं जर चाललं तर एक बेनिफिट अपक्ष म्हणजे नवीन काही युवा चेहरा बघायचा आहे असं बघून जर लोकांनी मतदान केलं असेल तर यावेळेस पहाडेला संधी मिळू शकते असं आतापर्यंतचं चित्र दिसत आहे. तुमसरचं जर सांगायचं झालं तर तुमसरमध्ये जसं जुनं 2019चं पाहिलं होतं आपण, तिथे आधी अपक्ष उमेदवार 2019चे चरण वाघमारे हे होते. भाजपाने तिकीट नाकारल्याच्या नंतर ते अपक्ष उभे होते. त्याच्यानंतर त्यांच्यासमोर त्यावेळेसचे राष्ट्रवादी अविघटित जे होती तिचे राजू कारेमोरे होते उभे. तर यांच्यात त्यावेळेस सुद्धा एक काट्याची टक्कर झालेली होती आणि ते यावेळेस सुद्धा बघायला मिळू शकते 2019चं. त्याच्यानंतर तुमचं गोंदिया शहराचं जर बोलायचं झालं तर तिथे 2 अग्रवाल आमरासमोर होते, गोपालदास अग्रवाल आणि विनोद अग्रवाल. तर यावेळेस तिथे एक परिवर्तन तर नाही, ते सीट कंटिन्यू राहण्याची संभावना जास्त असू शकते. म्हणजे विनोद अग्रवालला भाजपाच्या याच्यातून एक संधी तिचे उतर देऊ शकतात असं एक चित्र बनलेलं आहे. अजय मेश्रामजी, मला सांगा, काय चित्र असणार आहे, कोण जिंकणार आहे, कोण हारणार आहे, काय भंडारा जिल्ह्यात असो किंवा गोंदिया जिल्ह्यात असो? बघा, लोकसभेचे आता निवडणुका गेल्या 6 महिने झाले तर याच्यामध्ये जो निर्णायक वोटिंग आहे, हा निर्णायक वोट आहे आपला महाविकास आघाडीमध्ये जो वोट येणार होता तो आहे वंचित आघाडी आणि BSP. ह्या 2 वोटर्समुळे महाविकास आघाडीच्या नेहमीच गणित बिघडलेले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये हा जो वंचित आणि जो BSPचा जे फॅक्टर आहे हा या इलेक्शनमध्ये पुन्हा दिसून आलेला नाही. त्यामुळे भंडारामध्ये जिल्ह्यामध्ये जो नाना पटोले येते तो वन साईड येताना दिसून आले आहेत. पण भंडारा आणि शहर आणि तुमसर या दोन्हीमध्ये थोडासा आम्हाला कन्फ्युजन आहे. कारण की भंडारामध्ये थोडासा वंचितचा फॅक्टर चाललेला नाही, BSPचा फॅक्टर बिलकुल चाललेला नाही. त्याचबरोबर तुमसरमध्ये देखील हेच परिस्थिती आहे. परंतु त्याचा एक काँग्रेसचा एक मोठा गट नाराज असल्यानं थोडासा चरणभाऊ वाघमारे यांना थोडासा फटका बसण्याची शक्यता आम्हाला पण दिसते. आणि त्याचा फायदा हा राजूभाऊंना नक्की होताना दिसत आहे. तरी पण या दोन्हीमध्ये, या समीकरणामध्ये दोन्हीमध्ये चरण वाघमारे यांचा एक वेगळा
वेगळे वर्कर्स काम करतात. तर हा जो काँग्रेसचा जो फटका आहे हे चरणभाऊ वाघमारेचे जे कार्यकर्ते हे भरून काढण्याची शक्यता दिसून येत आहे. सोबत भंडारा विधानसभेमध्ये जर आपण आलो तर विद्यमान आमदार सोबत असलेले जे फाईटमध्ये सध्या ठावकर आणि पहाडे सध्या हे निर्दलीय आणि उभाटाचे एक उमेदवार होते, परंतु त्याने बंडखोरी करून त्यांनी अपक्ष फॉर्म भरला. परंतु या भंडारा विधानसभेमध्ये काय झालं की जे विद्यमान आमदार आहेत त्यांना संघ आणि भाजप यांचा साथ मिळू शकलेला नाही असं आम्हाला दिसून राहिलं आणि आम्ही काल मतदानमध्ये आम्ही ते बघितलं पण. त्यामुळे या सीटमध्ये भोंडेकर साहेबांना निश्चित फटका बसून दिसून येत आहे आणि जे अपक्ष आमदार आहे मोठ्या चांगले मतं घेतील आणि त्यामुळे जे काँग्रेसची जी सीट आहे भंडारा शहराची हे जिंकताना आम्हाला दिसून येतं. तरी पण लढाई आहे, निकाल हा कोणत्या बाजूने जाऊ शकतो. त्यामुळे जरी पंजा आम्हाला समोर दिसते, परंतु जेव्हा पेट्या उघडतील तेव्हा ताकदीने तिन्ही लोकांनी चांगली फाईट राहणार आहे असं मला वाटतं. लाडकी बहीण योजना असेल, इतर योजना असेल, याचा फायदा युतीच्या उमेदवाराला झाला का, काही दिसला का तुम्हाला? बघा, भंडाऱ्यामध्ये आम्हाला ते लाडकी बहिणाच्या फायदा आम्हाला कुठेही दिसून येत नाही, कारण की जे महिला वोटर्स आहे त्यांनी थोडा बहुत तरी जास्त फायदा दिसून येणार नाही. आणि मला वाटतं मतदान केंद्रात जास्त प्रमाणात महिला मतदान करण्यासाठी त्यांचे रांग दिसला मला, म्हणून विचारतो. नाही, निश्चित काही फरक पडणार नाही. मला तर आम्ही फिरला तर आम्ही काही लोकांना बोलला तर त्यामुळे महिला वोटर्स हे महायुतीकडे जास्त वाढणार नाही आणि महाविकास आघाडीकडे त्यांच्यात जास्त कल दिसला मला काल जसं आम्ही बूथमध्ये फिरला तेव्हा. गोंदिया जिल्ह्याचं काय चित्र असणार, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सागरजी काय सांगायचं? गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितलं, नदीम सर पण सांगितले, मॅडम पण सांगितलं, एकंदरीत म्हणजे दोन्ही जिल्ह्यातलं एकच चित्र म्हणजे कन्फर्मली आपण सांगू तर शकत एक्झिट पोल म्हणून एखादा म्हणजे अंदाजा काय बोलू शकाल म्हणजे? गोंदिया जिल्ह्याबद्दल मी बोललेलोच आहे. भंडारा जिल्ह्याबद्दल मला असं वाटते की जे विद्यमान आमदार आहेत यांना तिन्ही लोकांना ॲडव्हान्टेज आहे. तिन्ही क्षेत्रातल्या विद्यमान आमदारांचं म्हणजे एकतर त्यांच्याकडे त्यांच्या नेटवर्क, कार्यकर्त्यांची ताकद, शक्ती ही त्यांच्याकडे आणि त्यांनी त्यांचे सीट्स फायनल असल्यामुळे, कारण की महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते खूप उशिरापर्यंत त्यांना त्यांच्या नावाची घोषणाच झाली नव्हती, म्हणून त्यांना कमी वेळ मिळाला आणि महायुतीच्या उमेदवारांना खूप जास्त वेळ मिळाला, त्याच्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज आहेच. आपण जो प्रश्न केला की लाडकी बहीण, तर मतदानाच्या टक्केवारीमध्ये महिलांची जरी वाढ झाली नाही तरी बूथवर आपल्याला जास्त महिला दिसून आल्या. म्हणजे काही आम्हाला जे काल फोटो मिळाले त्याच्यात एकेका बूथवर 30 महिला आम्हाला दिसून आल्या. तर ही सगळी म्हणजे जी प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं जे होतं ही आता आपण म्हणजे सामदान दंडभेद सगळ्या गोष्टींचा वापर करत असतो आणि बूथवर इतक्या जास्त महिला दिसून आल्यामुळे काल सगळीकडे हीच चर्चा होती की महिलांचा खूप जास्त सहभाग त्याच्यात आहे. वास्तविक पाहता निकालाच्या टक्केवारीत ते दिसून आलेलं नाही आहे, पण लाडकी बहिणींचा फायदा नक्कीच झाला फिरण्यातही आणि बूथवर बसण्यातही. या होत्या भंडारा आणि गोंदिया येथील जे पत्रकारांच्या प्रतिक्रिया. येत्या 23 नोव्हेंबरला जे मतदानाचा कौल येणार आहे, कौल नंतरच आपल्याला माहीत होणार आहे की येथील मतदारांनी कोणाला कौल दिला आहे. कॅमेरा पर्सन हितेश ठेंगेसह व्यंकटेश दुळंबा, भंडारा, मुंबई तक.